मित्रांनो, सर्वप्रथम सर्व महापुरुषांना योगपुरुषांना या ठिकाणी त्रिवार वंदन करतो। आज पर्यावरणाच्या संदर्भातलं आज एक खूप मोठी घटना पारोळा तालुक्यामध्ये चाळीसगाव रोड या ठिकाणी हा एक खूप मोठं झाड जवळपास 30-40 वर्षापूर्वीचं हे झाड होतं। याचं एक खोळ आहे आणि याच्या झाडाचं हे तोडलेलं झाड तुम्ही बघू शकता। एवढं मोठं लिंबाचं झाड होतं, खूप छान, आणि आपल्या निसर्गाला धोका निर्माण करण्याचं काम या ठिकाणी प्रशासन मोठ्या प्रमाणात करत आहे। चांगलं हिरवगार झाड या लोकांनी तोडून टाकलेलं आहे। आज तुम्ही बघू शकता एवढं मोठं झाड हे तोडणं आणि एवढं हे झाडाला किती दिवस लागतात मोठं व्हायला तुम्ही बघू शकता। याची ती मोठी मोठी झाडं, 2 झाडं या ठिकाणी तोडली तर या रस्त्याच्या कामामध्ये अडथळा निर्माण करतात, म्हणून यांनी अशा प्रकारची कामं केलेली आहेत। आता ही 2 झाडं मोठी आहेत, त्या साईडला सुद्धा एक झाड मोठं होतं। यांनी अशी आता ही एवढी तुम्ही बघू शकता एवढी छान लिंबाची झाडं आहे ती। या लिंबाच्या झाडांना आज या झाडं उगवण्यासाठी किती दिवस लागतील मला सांगा बघू। खूप मोठा दिवस लागेल आणि या पर्यावरणाच्या खूप मोठं हानिकारक आणि नुकसान करण्याचं बघतायत। आज पिंपरी चिंचवड या जळगाव जिल्ह्यामध्ये जो पर्यावरण आज 45 सेल्सिअस तापमान आहे ते कशामुळे आहे? आपल्या इथं झाडांची ही संख्या खूप कमी आहे म्हणून। या रस्त्याच्या कडेला जी झाडं आहेत ही झाडं अशा प्रकारची तोडलेली आहेत। या झाडांवर याच्यावर वाली कोणच नाही का? जनता याला का बोलू शकत नाही? तुम्ही बघू शकता या रस्त्याला झाडं एवढी सुंदर आहेत, एवढी छान आहेत। या रस्त्यासाठी लोक झाडं तोडतात। 2 पदरी रस्ता झालेला आहे, इथून पुढे गरज नाही आहे। म्हणजे माणसाला जाण्यासाठी रस्ता पाहिजे, पण त्यासाठी जीवनाला आवश्यक असलेली हवासुद्धा गरजेची आहे। हे आपल्या प्रशासनाच्या लोकांना का कळत नाही? तुम्ही बघू शकता इथं हे झाड तोडलं एक, याच्या बाजूला हे झाड, आता हे झाडं तोडण्याचं हे काम करतात प्रशासनावर। उद्या मी त्या ठिकाणी त्या कार्यालयात जाऊन त्याची दखल घेणार आहे आणि यासाठी सर्वांना मी आवाहन करतो की मित्रांनो, झाडे लावा, झाडे वाचवा। आणि आपल्या IPL मध्ये म्हणतात 1 बॉल डॉट गेला की झाड लावायचं। अरे ते झाड लावणार कधी, मोठं होणार कधी? तुम्ही मोठी झाडं तोडताय जी कुठल्याच प्रकारची काही हानिकारक नसताना ती झाडं तुम्ही तोडलीत। हे खूप मोठं चुकीचं कार्य केलेलं या ठिकाणी। त्याच्यावर प्रशासनाच्या लोकांवर मी कारवाई उद्या सकाळी घेणार आहे। मित्रांनो, जय भीम, जय संविधान, जय भारत।